नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित घटक नंबर 5 अपूर्णांक फ्रॅक्शन्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी प्रॉब्लेम सेट नंबर 17 उदाहरण संग्रह 17 सोडवल्यानंतर आपण समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक लाईक फ्रॅक्शन्स आणि अनलाईक फ्रॅक्शन्स यांच्या व्याख्या आणि उदाहरणे पाहणार आहोत। या ठिकाणी समच्छेदामध्ये ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 1/7, 4/7, 6/7 या सर्व अपूर्णांकांचा छेद 7 समानच आहे, म्हणून यांना आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो। आणि ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 1/7 1/3 आहे, 4/8 आहे, 9/11 आहे। इथं 3, 8, 11 तिघांचे छेद भिन्न आहेत, म्हणून यांना भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणायचं। फ्रॅक्शन्स सच ॲज 1/7, 4/7, 6/7 whose denominators are equal are called like fractions. आणि फ्रॅक्शन्स सच ॲज 1/3, 4/8, 9/11 which have different denominators are called unlike fractions. भिन्नछेद अपूर्णांकाचं समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आपण पाहणार आहोत। कन्व्हर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन्स इंटू लाईक फ्रॅक्शन्स, त्यासाठी आपण उदाहरण संग्रह 18 प्रॉब्लेम सेट नंबर 18 आपण पाहणार आहोत। दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा। कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन्स इंटू लाईक फ्रॅक्शन्स। उदाहरण पहिलं आहे 3/4 आणि 5/8। या ठिकाणी 5/8 आहे, 3/4 आहे। या ठिकाणी 4चा आपण पाडामधला 4 1 4, 4 2 8, 8चा पाडामधला 8 1 8। दोन्ही ठिकाणी 8 येण्यासाठी 5/8ला अंशाला आणि छेदाला 1नच गुणावं लागेल आणि 3/4ला 2 गुणावं लागेल। मग या ठिकाणी आपल्याला 4 2 8 भेटेल, म्हणजे 3/4 बरोबर 3/4 गुणले 2/2, 3 2 6 आणि 4 2 8, म्हणजे 5/8 आणि 6/8 हे समच्छेद अपूर्णांक झालेले आहेत। 6/8 आणि 5/8 हे 3/4 आणि 5/8चे समच्छेद असलेले अपूर्णांक आहेत। ओके, आता 3/5 आणि 3/7 या दोघांचा छेद 5 आणि 7 आहे। 5 आणि 7 या छेदामध्ये एकही सामायिक अवयव नाही, आणि म्हणून दिलेला अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकात रूपांतरित करायचा असेल तर त्यांचा छेद 7 गुणिले 5 त्यांच्या गुणाकाराबरोबर करावा लागेल। 7 गुणिले 5 बरोबर 35 असा घ्यावा लागेल। म्हणून 3/5ला याच्या अंशाला आणि छेदाला 7ने गुणावं लागेल। 7 त्रिकी 21 आणि 5 सत्ते 35, आणि 3/7ला वरती खाली अंशाला आणि छेदाला 5ने गुणावं लागेल। 3×5 = 15/35। ओके, 7×5 = 35, म्हणून या ठिकाणी 21/35 आणि 15/35 हे 3/5 आणि 3/7 यांचे समच्छेद अपूर्णांक आहेत। ओके, तिसरा आहे 4/5 आणि 3/10। या ठिकाणी दिलेलं आहे तिसरं 4/5चा छेद 5 आहे। या ठिकाणी आपल्याला 10 येण्यासाठी 4/5ला अंशाला आणि छेदाला 2 गुणावं लागेल, त्यामुळे 4 2 8/10। या ठिकाणी 8/10 आणि 3/10 हे 4/5 व 3/10 यांचे समच्छेद अपूर्णांक आहेत। ओके, छेद समान झाला 10-10। चौथा आहे 2/9 आणि 1/6। या ठिकाणी 9चे विभाज्य आपण बघितले, 9चे विभाज्य तर 9 18 9 18 36 वगैरे वगैरे। कारण आता 6चे विभाज्य पाहताना या ठिकाणी 6 12 18
9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिके 27, 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिके 18. म्हणजे 9ला 2 न गुणावं लागेल आणि 6ला 9, 6 त्रिके 18, 3 न गुणावं लागेल. म्हणून या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ 9 व 16 यांचा लसावी बरोबर 18च आहे. म्हणून 2/9 छेद समान करण्यासाठी 2 गुणिले 9 वरती 2 न खाली 2 न, 2 दुनी 4 छेद 9 दुने 18 आणि 1/6 वरती 3 न खाली 3 न, 3 एके 3 आणि 6 त्रिके 18. 9 आणि 6 इथे यांचा लसावी 18 आहे. म्हणून 4/18 आणि 3/18 हे 2/9 व 1/6 यांचे समच्छेद अपूर्णांक आहेत. ओके. तर पुढचा आहे 1/4 आणि 2/3. प्रत्येक वेळेला असं लिहायची काहीही आवश्यकता नाही. 4 आणि 3 यांच्यामध्ये सामायिक विभाजक नाही. त्यामुळे आपल्याला दोघांचा गुणाकार 4 गुणिले 12 हा छेदांचा गुणाकार समच्छेद म्हणून वापरावा लागेल. ओके. म्हणजे 12 येण्यासाठी या 4ला 3 न गुणलं म्हणून अंशाला आणि छेदाला 3 न गुणाय 3 एके 3 छेद 12 आणि 2/3 12 येण्यासाठी छेदाला 4 न आणि अंशाला पण 4 न, 4 दुने 8 छेद 12. ओके. म्हणजे 3/12 आणि 8/12 हे 1/4 व 2/3 यांचे समच्छेद अपूर्णांक आहेत. ओके. पुढचा आहे 5/6 आणि 4/5 आहेत. या ठिकाणी 6 आणि 5 मध्ये एकही सामायिक अवयव नाही. 6 व 5 यांच्यामध्ये सामायिक अवयव नाही. म्हणून 6 गुणिले 5 बरोबर 30 हा समच्छेद करावा लागेल. म्हणून 5/6 वरती पण 5 न खाली पण 5 न, 5 5 25 छेद 6 पंचे 30 आणि 4/5 वरती पण 5 न वरती पण 6 न, कारण 5 सक्क 30 ना, त्यामुळे 4 सक्क 24 छेद 30 म्हणजे 25 छेद 30 आणि 24 छेद 30 हे 5/6 आणि 4/5 यांचे समच्छेद अपूर्णांक आहेत. ओके. भरपूर उदाहरणं झाले आहेत. क्वेश्चन इज कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन्स इंटू लाईक फ्रॅक्शन्स 3/4 and 5/8. Here 8 is divisible by 4. Hence we convert 3/4 into a fractions with denominator 8, so that 3/4 is equal to 3 into 2/4 into 2. That means 6/8. Here 6/8 and 5/8 are the like fractions of the given fractions 3/4 and 5/8. Okay. Then second example 3/5 and 3/7. The denominators 5 and 7 have no common factors. Therefore 5 into 7 is equal to 35. So convert the given fractions into equivalent fractions with the denominator 7 into 5 is equal to 35. Okay. Therefore here 3/5 is equal to 7. 3 into 7/5 into 7, 21/35. Here denominator 35 and 3/7 multiply numerator and denominator by 5. 7 into 5 35, numerator 3 into 5 15. Okay. 21/35 and 15/35 are the like fractions of the given fractions 3/5 and
3/7. Okay. Then third example, 4/5 and 3/10. Here 10 is divisible by 5. Hence, we convert 4/5 into the fractions with denominator 10. Denominator 10. Therefore, 4/5 into 2/5, we get 8/10. Here denominator is now 10. That means 8/10, 8/10, 3/10 are the like fractions of the given fractions 4/5 and 3/10. Okay. Then fourth example, 2/9 and 1/6. Multiples of 9, multiples of 9s are 9, 18, 36, ... Multiples of 6, 6, 12, 18, ... Okay. Here the least common multiple of 9 and 6 is 18. Therefore, convert the given fractions with denominator 18. We get 2/9 multiplied by 2/2. Okay. 2 into 2, 4. 9 into 2, 18. 4/18. Here denominator is 18. 1/6 multiply denominator and numerator by 3. We get 1 into 3, 3. 6 into 3, 18. 4/18 and 3/18 are like fractions of the given fractions 2/9 and 1/6. Four upon 5 is equal to 4 into 6/5 into 6, 24/30. Here 25/30 and 24/30 are the fractions of the given fractions 5/6 and 4/5. Okay, respectively. या ठिकाणी शेवटचा आहे 1/6 आणि 4/9. या ठिकाणी 8 आणि 6, 8चे विभाजक आपण घेतले. 8, 16, 24, ... आहे पुढं. 6चे विभाजक घेतले आपण. 6, 12, 18, 24. ह्या दोघांमध्ये 24 हा सामायिक आहे. म्हणजे 8 आणि 6चा लसावी 24 आहे. दिलेले अपूर्णांक छेद 24 मध्ये रूपांतर करायचे, मध्ये समच्छेद होतील. म्हणजे 3/8 हा 3 गुणले 3, 8 गुणले 3 म्हणजे 3 त्रिक 9/24 मध्ये रूपांतर होईल. आणि 1/6 बरोबर 1 गुणिले 4 आणि 6 गुणिले 4, 4 एके 4, 6 चौक 24. म्हणजे 9/24 आणि 4/24 हे 3/8 व 1/6चे समच्छेद अपूर्णांक आहेत. ओके. Here multiples of 8, 16, 24, ... Multiples of 6 are 6, 12, 18, 24 and ... Okay. Here the least common multiple of 8 and 6 is 24. Therefore, convert the given fractions with denominator 24. Therefore, 3/8 is equal to multiply denominator and numerator by 3. We get 3 into 3/8 into 3. That means 9/24. Denominator 24. Okay. 1/6 multiply numerator and denominator by 4. We get 1 into 4/6 into 4. 4/24. 9/24 and 4/24 are the like fractions of the given fractions 3/8 and 1/6 respectively. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व 5वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये हा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या. धन्यवाद.